आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवंताची प्राप्ती कशी आणि कधी होते यावर आधारित एक छोटीशी कथा बघणार आहोत. एका गावात एक अतिशय सज्जन संत दरवर्षी भागवत कथा सांगायला येत असत. त्या गावात एक श्रीमंत धनवान शेठजी होते. ते कधी कथा ऐकायला येत नसत. ते सतत धन कमावण्यात व्यग्र असत. योगायोगाने एकदा असं झालं की ज्या मंडपात कथा चालू होती त्या मंडपासमोर येऊन त्यांची गाडी पंक्चर झाली. जोपर्यंत त्यांचा वाहन चालक गाडीचा टायर बदलत होता तोपर्यंत ते शेठजी मंडपात सावली करता खुर्चीत जाऊन बसले. त्यांच्या कानावर कथा पडली आणि ती कथा त्यांना अतिशय आवडली. त्यांनी संपूर्ण कथा आयुष्यात प्रथम ऐकली. दुसऱ्या दिवशी ते नोकर चाकरांना घेऊन मोठ्या थाटामाटात पुन्हा कथा ऐकण्यासाठी आले. त्यांना वाटले की कथा सांगणारे महाराज आपला सन्मान करतील. परंतु महाराजांनी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. हा शेठजींना त्यांचा अपमान वाटला. त्या दिवशीही त्यांना कथा खूप आवडली. त्यांनी बघितले सर्व लोक महाराजांना नमस्कार करत होते आणि फळं मिठाई पैसे देत होते. तिसऱ्या दिवशी शेठजी सफरचंदाच्या 8 पेट्या घेऊन आले, पण तरी महाराजांनी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. त्या दिवशीही त्यांना कथा खूप आवडली. महाराजाबद्दल त्यांना प्रेम वाटू लागले, पण महाराज त्यांच्याकडे लक्षच देईनात. त्यांना अशी कधीच सवय नव्हती. ते जिथे जात तिथे त्यांचा मानसन्मान होई. तेवढ्यात महाराजांना कुणीतरी म्हणाले की महाराज, मला दीक्षा घ्यायची आहे. त्यावर महाराज त्यांना म्हणाले, उद्या सकाळी या. हे ऐकल्यावर शेठजी पण महाराजांना म्हणाले, मलाही दीक्षा घ्यायची आहे. त्यावर महाराज म्हणाले, नंतर बघूया. हे ऐकल्यावर शेठजींना वाटले की महाराज मला दीक्षा पण देत नाहीत. शेठजींना कथा इतकी आवडत होती की अपमान वाटत असूनही ते परत दुसऱ्या दिवशी कथेला गेले. त्या दिवशी कथा संपल्यावर कुणीतरी महाराजांना म्हणाले की महाराज, आज तुम्ही माझ्याकडे भिक्षा घ्यायला येणार आहात. महाराजांनी होकार दिला. हे ऐकून शेठजी महाराजांना म्हणाले, उद्या तुम्ही माझ्याकडे भिक्षा घ्यायला या. त्यावर महाराज म्हणाले, अहो, मी कुणाकडूनच भिक्षा घेत नाही, पण हे गृहस्थ मागच्या वर्षीपासून माझ्या मागे लागले आहेत, म्हणून मी आज त्यांच्याकडे जाणार आहे. शेठजींना खूप वाईट वाटले आणि ते महाराजांच्या मागेच लागले आणि म्हणाले की महाराज, मी रोज कथेसाठी येतो, पूर्ण कथा ऐकतो. तुम्ही असा भेदभाव का करता? तुम्ही माझ्याकडे याच. महाराजांना आता दया आली. ते म्हणाले, ठीक आहे, मी येईन, पण फक्त एक कमंडलू भरून भिक्षा घेईन आणि परत माझ्या आश्रमात जाईन. दुसऱ्या दिवशी शेठजी महाराजांना घरी घेऊन गेले. महाराजांसाठी त्यांनी बदाम, खवा, केशर घालून खीर केली होती. महाराजांच्या कमंडलूमध्ये शेठजी खीर घालू लागले, पण त्यांनी बघितले की कमंडलूमध्ये शेण आहे. शेठजी महाराजांना म्हणाले की या शेणात मी खीर कशी वाढू? ती नासेल. यावर महाराज म्हणाले की मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या डोक्यात जोपर्यंत अहंकाराचे शेण भरलेले आहे तोपर्यंत त्यात कुठलेही ज्ञान गेले तरी या खिरीप्रमाणेच ते नासून जाईल. शेठजींना त्यांची चूक समजली. त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी महाराजांचे पाय पकडले. महाराज दयाळू होते. ते म्हणाले, ठीक आहे, आता मी तुझ्याकडून भिक्षा घेतो. जोपर्यंत आपल्याला आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा, धनाचा आणि अनेक गोष्टींचा अहंकार असतो, अनेक गोष्टींची आसक्ती असते, तोपर्यंत कुठलेही ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. आपली पात्रता नसेल तर भगवान समोर उभे असले तरी आपल्याला ते दिसतच नाही. जोपर्यंत आपण अधिकारी होत नाही, आपण आर्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. कारण भगवंत प्राप्तीसाठी तुम्हाला शून्य होणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी.